नोव्हेंबरमध्ये मणिपूरवरून उडाल्यानंतर कुठेही न थांबता महाराष्ट्रातील विळासमार्गे 5 दिवसात आफ्रिकेतील सोमालिया गाठलेला हा अपपांग नावाचा अमूर ससाणा आठवतोय का? आता हाच पक्षी सोमालियावरून 95 तासात 4000 किलोमीटरचं सलग उड्डाण करून कुठेही न थांबता भारतात पोहोचलाय. जाणून घेऊया त्याच्या या भन्नाट प्रवासाविषयी. दरवर्षी अमूर ससाणा हे पक्षी उत्तर चीन ते आफ्रिका असे दूरवरचे स्थलांतर करतात. उत्तर चीनमध्ये प्रजनन करून हे पक्षी हिवाळ्यासाठी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी मार्गे आफ्रिकेत जातात. या दरम्यान ते भारतातील नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये आरामासाठी थांबतात. यावेळी WIIच्या संशोधकांकडून या पक्ष्यांना सॅटेलाइट टॅग लावण्यात येतात. 2025 मध्ये नोव्हेंबर महिन्यात साधारण 1.5 किलो वजनाच्या 3 अमूर ससाणा पक्ष्यांना पकडून त्यांच्यावर 3.6 ग्रॅम वजनाचे अत्यंत हलके सॅटेलाइट ट्रान्समीटर लावून त्यांना सोडण्यात आलं होतं. या पक्ष्यांपैकी अपपांग नावाच्या प्रौढ नराने कुठेही न थांबता 5 दिवस 15 तासात मणिपूर ते सोमालिया हे 5500 किलोमीटरचं अंतर कापलं होतं. पहिल्या 75 तासात त्याने मणिपूर ते महाराष्ट्र असा प्रवास केला. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी त्याने वेळास येथून अरबी समुद्रात प्रवेश करून 16 नोव्हेंबर रोजी सोमालिया गाठले. 3100 किलोमीटरच्या या प्रवासात तो कुठेही थांबला नाही. यावेळी त्याच्या प्रवासाचा वेग हा दररोज 1000 किलोमीटर एवढा होता. सोमालियात पोहोचल्यानंतर त्याने दक्षिण आफ्रिकेतील झिम्बाब्वेपर्यंत प्रवास केला. त्या ठिकाणी 5.5 महिने राहून 30 एप्रिल रोजी त्याने सोमालियापासून पुन्हा भारताच्या दिशेने प्रवास करण्यास सुरुवात केली. भारतात पोहोचण्यासाठी त्याने 95 तासात 4750 किलोमीटरचं अंतर कुठेही न थांबता पूर्ण केलं. त्याने गुजरात मार्गे भारतात प्रवेश केला. सोमालियातून उड्डाण केल्यानंतर पहिल्यांदा हा पक्षी उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील सोन नदीजवळ थांबला. त्या ठिकाणी 1 तास त्याने विश्रांती घेतली. रात्रीचा मुक्काम करण्यासाठी त्याने 200 किलोमीटरचे अंतर कापून बिहार गाठले. त्या ठिकाणी गया जिल्ह्याजवळील डोंगराळ प्रदेशात पोहोचून आराम केला. यापुढे अपपांग उत्तर पूर्व आशियातील म्हणजेच रशिया आणि चीनमधील आपल्या प्रजनन क्षेत्रापर्यंत प्रवास करेल. आतापर्यंतचा त्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटलाय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा आणि फॉलो करा MHA MTB वाईल्डलाईफ.